हॅलो, गुड इव्हिनिंग. तर मी माझ्या चॅनलवरती पहिलाच जो व्हिडिओ टाकला होता नीट आणि जेईच्या रिलेटेड, जे बार्टी या संस्थेकडून SCच्या स्टुडंटला जे क्लासेस वगैरे अवेलेबल करून देणार होते त्यासाठी. तर बरेच लोक कंटिन्युअसली त्याबद्दल विचारत होते की त्याचा लिस्ट कधी येतील, कारण मुलांना फॉर्म भरून आता जवळजवळ 1 महिन्याच्या आसपास होत आलं आहे. तर तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे की बार्टीने जे ती लिस्ट जी आहे ती सगळ्या विभागांसाठीची, म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक या विभागांसाठीची लिस्ट जी आहे ती बार्टीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जी आहे ती डिस्प्ले केली आहे. त्यानंतर स्टुडंटला जिथे तुम्ही सेंटर निवडलं होतं त्यांच्याकडनं मेल देखील येत आहेत ज्यांचे सिलेक्शन झालेत. त्याच्यानंतर व्हॉट्सअप थ्रू मेसेज येत आहेत स्टुडंटला त्यांचे. तरी पण तुम्ही एकदा बार्टीच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे फॉर्म भरला आहे, म्हणजे तुम्ही मुंबईमधून भरला आहे किंवा नाशिकमधून भरला आहे, जिथे कुठे तुम्ही फॉर्म भरला आहे तिथे तुम्ही बार्टीच्या वेबसाईटला जाऊन लिस्ट जी आहे ती डाउनलोड करा आणि त्यानंतर तुमचे त्यात नाव आहे की नाही एकदा नीट चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एवढ्या 8-9 दिवसात बोलवतीलच. तर जे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे सांगण्यात आलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते रेडी ठेवा. आता आपण तुम्हाला नोटीस बोर्डवरनं नोटीस, म्हणजे तुमचं जे फाईल आहे रिझल्टची, ती कशी डाउनलोड करायची ते बघूया. आधी तुम्हाला बार्टी नोटीस बोर्ड टाईप करायचं आहे. त्यानंतर बार्टी नोटीस बोर्डच्या तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही जी फर्स्ट जी तुमच्यासमोर साईड ओपन होती आहे ही नोटीस बोर्डची, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल, खाली थोडं स्क्रोल करून आल्यानंतर इथं तुम्हाला सगळ्या ज्या आहे त्या लिस्ट दिसतील. प्रोव्हिजनल ही फर्स्ट जी आहे ती नागपूरची आहे. त्यानंतर जी ही सेकंड जी लिस्ट आहे ती लातूरसाठीची आहे. थर्ड जी लिस्ट आहे ती संभाजीनगरच्या लोकेशनसाठीची आहे. अशा सगळ्या विभागांसाठीच्या, म्हणजे पुणे, नाशिक, अशा 5 ज्या लिस्ट आहे त्या ज्या आहे त्या इथे बार्टीकडनं टाकण्यात आलेल्या आहेत. आजच ह्या लिस्ट ज्या आहेत त्या डिस्प्ले गेलेल्या आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं रिझल्ट जे काही आहे ते चेक करून घ्या. लवकरात लवकर तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करा आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता तुम्हाला इथं आल्यानंतर काय करायचं, इथं डाउनलोड फाईलवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जसं आता नाशिकच्या मी डाउनलोड फाईलवरती क्लिक केलं तर माझ्याकडे ही फाईल जी आहे ती ओपन झालेली आहे. तर यामध्ये स्टुडंट्सचे जे आहेत मेल फिमेल जेवढे स्टुडंट आहे त्यांच्या सगळ्यांची जी लिस्ट आहे ती आलेली आहे. असं करून तुम्ही इथे, म्हणजे नाशिकमध्ये 50 जणांची ही जी 50 जण नाही जास्त लिस्ट आहे, ही 50 जणं वेटिंगला आहे. ही बाकीची जी लिस्ट आहे नीट जी त्यांच्यासाठीची आहे. इथे 197 आय थिंक स्टुडंट जे आहे ते नीटसाठी त्यांनी क्वालिफाय केलेले आहेत नाशिकमधून. तर पटकन तुमचं नाव चेक करा. थँक्यू.